6 षटकांचे सामने आपण खेळवणार आहे, त्यामुळे प्रत्येक संघाला वेळेचं बंधन असेल. जो कोणता संघ 9 वाजता या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला मात्र पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. नऊ वाजता आपण टॉस पाडणार आहे उद्याचा पहिला. जर कोणता संघ 9 वाजता उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला टॉस पराभूत ही पेनल्टी दिली जाईल. आणि जर 9:15 जरी संघ आला नाही तर मात्र एका षटकाची पेनल्टी असेल. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती असणार आहे. उद्या आपण 9 वाजता पहिला सामना टॉस करणार आहे. 9:15 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. क्वार्टर फायनलची लढत आता पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळेल मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई या संघाच्या विरोधामध्ये. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी. चला सामना चालू करून घ्या. किरण अडसूळ आणि टोळी मुख्य कॅमेरामॅनची आपण पाहतोय तिथे भूमिका बजावत आहेत. चांगलं काम मात्र त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 5 षटकांची लढत. पहिला षटक घेऊन निखिल काटे तयार झालाय. तर आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंते आणि तानाजी तिडके हे 2 बॅटर दाखल झालेत. 5:16 झाले. पहिला चेंडू इथे पडणं गरजेचं आहे. इथून पुढे तुमचा 20 मिनिटांचा कालावधी सुरू होतोय. पहिला बॉल फुल टॉस होता. समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक सागर पाखरे सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन वरतून चेंडू पर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये या डावातील या सामन्यातील पहिली सिंगल आली. पहिली धाव आली. पहिल्या धावेच्या पद्धतीने संघाचं अकाउंट ओपन झाले. 1 धाव धावफलकावरती. एका बाजूने काशिक दुसऱ्या बाजूने उरावडे. या 2 संघांमध्ये ही लढत. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सिंगल येताना पाहायला मिळाली. सावध सुरुवात केली आघाडीच्या दोन्ही बॅटरने. दोन्ही फलंदाजांनी आपण पाहतोय तिथे एका धावेने मात्र वैयक्तिक खातं उघडलं. संयम दाखवला. सलमानाने मात्र इथे वैयक्तिक खेळीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला निखिल काटेने आज मात्र प्रेक्षकांना प्रभावित केले. आज मात्र या खेळाडूचा चांगला खेळ पाहायला मिळाला. विकेट टेकर राहिलाय. आज प्रभावशाली राहिलाय निखिल काटे. त्यामुळे चप्पल होऊन जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. किशोर तिथे मात्र पायांचा वापर करत होता. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल तिथे खेळला जातोय. चेंडू स्टॉप झाला पायाच्या मदतीने पुन्हा एकदा. आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण झाल्यात. लेखबाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा तिथे मिळतील. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. 2 दिग्गज संघ 2 तालुक्यातील चॅम्पियन संघ आहेत. एकमेकांचे आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने काशिक दुसऱ्या बाजूने उरावडे. दोन्ही संघातील मातबर खेळाडू आता एकमेकांचे आमने सामने इथे लढताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. रोहित गोंते एक तगडा पॅटर म्हणून या खेळाडूची सातत्याने चर्चा राहिली. दूरवरचे षटकार चौकार खेळण्याची ताकद या खेळाडूकडे. आज त्याने मात्र त्याच्या बॅटिंगचा जलवा या खेळपट्टीवरती दाखवलाय आणि गोलंदाजाला त्याने आसमान दाखवलंय. तोच रोहित ऑन स्ट्राईक.
यावेळेस मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. आदित्य चेंडूच्या पाठमोरी आहे. जास्त काही तिथे लांबी मिळाली नाही. एका टप्प्यावरती चेंडू अडवला, फील्ड केला, फिकी झाली. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावेंच्या पद्धतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. पावळ प्रेचं खेळ आपण पाहतो इथे फार महत्वाचा असणार आहे. इथे मात्र मोठं आक्रमण करावं लागेल. धावपलकाला मात्र एक मोठी उंची द्यावी लागेल, कारण शतकीय धावपलक मात्र विरोधी संघाने यापूर्वी आज उभं केलेलं आहे. त्यामुळे या विरोधी संघाला एक मोठं आव्हान द्यावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे रोहित गोंतेच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. शिराला मात्र तिथे चेंडू वेध घेताना पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र निर्धावाला डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी आपण पाहिलं. निखिल काटे आला. आतापर्यंत 5 चेंडू त्याने टाकले. त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. अजून 1 चेंडू या षटकातील फेकणं बाकी आहे. यावेळेस पन्नाट वेग होता. यावेळेस खांद्याचा चांगला वापर केला, वेग वाढवला, परंतु दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या आचेमल्या समांतर झालेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त अवांतर धावेचा इशारा येतोय आणि अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. तिथे धावपलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. 7 द्यावी लागेल आता एकमेकांना. फलंदाजांना एकमेकांची साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे. इथे एकमेकांना साथ देत मात्र लढावं लागेल. सांघिक खेळ म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. एकट्या दुकट्याचा नाही मेळ म्हणून जमविला साळा मेळ. इथे आपण पाहतोय पॉइंट मध्ये कट करण्याच्या प्रयत्नामध्ये मोठी विकेट आली. रोहित गोंतेला इथे मागे जावं लागेल. पहिला धक्का. रोहित गोंतेच्या रूपाने पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट आली तिथे रोहितच्या रूपाने. अगदी आपण पाहतो तिथे स्वस्तात माघारी जावं लागतं. त्याला जास्त काही मोठी इनिंग तो खेळू शकला नाही आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी येईल हर्षद. या पूर्वीच्या सामन्याचा हिरो, प्री क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू हर्षद जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 आकाश खरात दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेचा हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये तिथे चुकी झाली. उमेशला आपण पाहतो चेंडू निसटला. त्यानंतर चेंडूचा पाठलाग दूरवरतून योगेश देखील येतोय. चेंडूला अडवेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. ते दोन धावा आपण पाहतो तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. आकाश खरात संघातील असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. सकाळच्या सत्रापासून आकाश खरात देखील आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकली. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाच्या धावपलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 अंक जो आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतोय. यामुळे जा चेंडू बिगिटचा प्रयत्नामध्ये फटका फसलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आला. ओमकार शेलार टिपलाय झेल. विकेट आली. फलंदाज तिथे बाद. धक्का क्रमांक 2. दुसरा बॅटर आता माघारी गेलाय. दुसरा फलंदाज दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना माघारी जातोय. तानाजी आघाडीचा दुसरा फलंदाज तिथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आता पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत. प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. त्याच अनुभवाच्या ताकदीवरती मात्र हा खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसामध्ये लढताना पाहायला मिळेल. आज मात्र त्याने चांगला खेळ दाखवलाय, परंतु आता इथून मागे काय केलं ते पाहण्यापेक्षा इथून पुढे मला काय करता येईल त्यावरती भर द्यावी लागेल. कारण संघातील 2 प्रमुख आघाडीचे फलंदाज बाद झालेत. संघाची जबाबदारी आता आपल्याला खांद्यावरती नक्कीच घ्यायची आहे. त्याच प्रयत्नामध्ये आला. पहिल्याच बॉलवरती दाखवली ताकद. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हनुमंतच्या बॅटमधनं येतोय सनसनीत चौकार.
हनुमंतने पहिल्याच बॉलवरती चौकार तिथे खेळला, 4 धावा तिथे मिळाल्या, स्कोर कार्ड वाढलं गेलं, 14 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केला आकाश खरातने देखील. एक तेरी तो एक मेरी, दोन मातबर संघ एकमेकांच्या आमने सामने आहेत. बेस्ट वर्ष बेस्टची लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने आक्रमण झालं पण दुसऱ्या बाजूने ते आक्रमण लगेच थांबवण्यासाठी मात्र निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस पुढे सरसव स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र बाउन्सरचा प्रयत्न गोलंदाजाने केला. जशी हालचाल केली फलंदाजाने तसं मात्र टप्पा मागे ठेवला. मात्र पंचाने तिथे वाईट बॉल घोषित केलाय आणि 1 बाउंडची चेतावणी देखील तिथे गोलंदाजाला दिली. बॉलचा इशारा देखील तिथे दिला गोलंदाजाला, चेतावणी दिली आहे तिथे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर अगदी बुंदात टाकलाय. हा चेंडू खोदून काढण्या बरे मात्र तिथे फलंदाज यशस्वी होत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. आकाश खरात आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकल्यात, 1 विकेट मिळवली, 8 धावा त्याने खर्च केल्यात, एकूण धावा स्कोर कार्ड वरती 15 ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र रमेश टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, निखिल काटे चेंडूच्या खाली टिपतोय झेल, बिग विकेट गॉन, हनुमंत तिडके जातील माघारी. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या 15 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. यावेळेस पहिलाच बॉल खेळत होता हर्षद, पहिलाच बॉल फेस करत होता, तिखट मारा केला, काट्यासारखा रुतला पुन्हा एकदा निखिल काटे, विकेट आली. तिथे मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू. चौथी विकेट आली, चौथा फलंदाज बाद झाला. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट तिथे आपण पाहतोय. नक्कीच काशी संघ आता संकटात सापडलाय. कोणता फलंदाज मात्र इथे तारणहार बनेल संघासाठी, कोणता फलंदाज तिथे मात्र संघाला संकटातून बाहेर काढेल. आणि इथे नाम लिया शेतान हाजीर. पहिल्याच बॉलवरती शुभमने दाखवला आसमान, ठोकलाय षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाले. विकेट आली परंतु तिथे जास्त वेळ आनंद घेऊन दिला नाही गोलंदाजाला. शुभम आला मैदानाच्या आतमध्ये, पहिल्याच बॉलवरती एक ठोकलेला जबरदस्त षटकार. 21 धावा धावपलकावरती आहेत, 4 विकेट आता पण आला. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे निखिल काटे. यावेळेस वेग दाखवला निखिलला, मात्र तिथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 50 वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतोय निखिल काटे. यावेळेस मात्र या चेंडूचं प्रत्युत्तर नाहीये शुभमकडे. हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कमबॅक करतोय निखिल काटे. षटकार त्याला आवडला नाही, त्याला मात्र इथे धावा कमी प्रमाणामध्ये रोखायच्या, धावेवरती कंट्रोल ठेवायचंय, आपल्या संघाचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न तो करतोय. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईट लाईन धरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त दिशा भरकटली. तिथे पंचाने जमिनीला समांतर हात केलेत, कळवला जातोय वाईट बॉल. अतिरिक्त अभ्यंतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल आणि अतिरिक्त अभ्यंतर धाव्याने स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. धावपलकावरती ना तेरी ना मेरी, धावपलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा स्कोर कार्ड वरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडूंचा खेळ आता बंद झालाय. पहिल्या डावातील निम्मा डाव संपला, अजून निम्मा डाव बाकी आहे, निम्मा खेळ बाकी आहे. 15 चेंडू अजूनही पहिल्या इनिंगच्या टाकणं बाकी आहेत.
यावेळेस कव्हर्स मध्ये हा फटका खेळलाय. 2 क्षेत्रावर शिवजरी तर भेदली. पॉवर प्ले मध्ये सर्कलचं मात्र तिथे फोडला गेला. डीप मध्ये योगेश आला, चेंडूचा वेग कमी केला, चांगली साथ त्याला सागरने दिली, फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या पळून कंप्लीट केल्या जात आहेत. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा. जो संघ मात्र हा सामना जिंकेल तो उद्या मात्र पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र तो संघ पोहोचेल. यावेळेस मिड विकेट मध्ये आसमानी टोला सडक पकडक बेधडक ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा षटकाराला शुभमच्या बॅट मधून स्कोर कार्ड वाढलं गेलं. तिथे धावपलकावरती धावा आहेत त्या 30 धावा 30 धावा धावपलकावरती. 4 विकेटच्या मोबाईलमध्ये निखिल काटेवरती आक्रमण केलं. निखिल काटेला मात्र आसपास दाखवलं तिथे, परंतु पुन्हा एकदा भन्नाट वेग दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल काटेला आपण पाहतोय दिशा भरकटला. तो व्हाईट बॉलचा मैदानाच्या आतमध्ये कळवला जातो. अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती 31 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 5 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील आणि या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा 16 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. 2 षटकार त्यामध्ये पाहायला मिळाले. 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. पॅटच्या माध्यमातून 2 धावा धावपलकावरती या षटकामध्ये नोंदवल्या. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस पावलांचा वापर केला होता फलंदाजांनी. यावेळेस देखील तिथे आपण पाहतोय दिशावर गड्डी. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा आणि मात्र तिथे पाहायचंय रिव्ह्यूचा वापर केलाय. बॅटिंग टीमने मात्र आता तिथे चॅलेंज केलंय. व्हाईट साठी आपण पाहतो तिथे तिसरा पंचांचा वापर होईल. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 18 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 षटकामध्ये जवळपास 10 धावींची सरासरी आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 विकेट आल्या. निखिल काटेवरती आक्रमण झालं. महागडी गोलंदाजी झाली निखिल काटेच्या माध्यमातून. 16 धावा त्याने खर्च केल्या षटक क्रमांक 3 मध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची लढत आपण खेळतोय. चला मित्रांनो स्पीडअप करा. वेळ तुमच्याकडे कमी आहे. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन सागर पाखरे हा गोलंदाज आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होते. चला मित्रांनो 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे 4 षटकांसाठी. यावेळेस हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवरतून तिथे आक्रमक पवित्रा दाखवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने विकास कुंभार, अथर्व बोडके त्याचप्रमाणे या तिथे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. सागरचा पहिला चेंडू डॉट आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार. राऊंड द विकेट. खुलवा टप्प्याचा होता चेंडू खोदून काढलाय. अलोन कार्पेट खेळलेला स्ट्रोक ऋषिकेश बिलारेच्या दिशेने हा चेंडू जाईल. नॉकआउटमध्ये ऋषिकेश बिलारे चेंडूला अडवतोय, फेकी करतोय. सागरचं मात्र पाहिजे. सागरचं या षटकातील चेंडूवरती तो कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल. आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डमध्ये. चला मित्रांनो स्पीडअप करा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा शुभम बरसलाय आणि चेंडू पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा एक
सुंदर स्ट्रोक, षटकार. प्रचंड मोठं आक्रमण पुन्हा एकदा शुभम दही भातेच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळतंय. शुभमने मात्र इथे प्रभावित खेळ दाखवायला सुरुवात केली. यावेळेस भन्नाट वेग, यष्टीरक्षक देखील तिथे चेंडूला अडवू शकला नाही. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तिथे चांगला बॅकअप होतं सुधीरचं. त्यामुळे आपण पाहतोय तिथे जास्त काही धोका मिळणार नाही. बाईच्या स्वरूपामध्ये केवळ एक सिंगल असेल. एक धाव जी आपण पाहतोय बाईच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती एका धावेच्या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलकावरती 39 धावा येतात. प्रत्येक चेंडूवरती धाव फार महत्वाची असेल. धाव येणं महत्वाचे, धावपलकावरती धाव नोंदवणं फार महत्वाचं आहे. मग ती धाव कशी येऊ दे, काशिक टीमला धावेंची आता फार मोठी गरज आहे. सागर पुन्हा एकदा यावेळेस देखील बिगिटचा प्रयत्न, परंतु यावेळेस उंची मिळाली, लांबी कमी. ऋषिकेश बिलारे चेंडूच्या खाली आला, तिथे ठिपला जाईल. विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय तुकाराम. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. 39 धावा धावपलकावरती आहेत. निम्मा संघ माघारी गेलाय. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. निम्म्या संघाला मात्र घरट्यामध्ये पाठवलंय. या षटकातील अखेरचा शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. सागर चांगला होता चेंडू, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू आपण पाहतो. स्वतःच्या फॉलोमध्ये तिथे अडवला जाईल. सिंगल तर घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न होता तिथे आणि फलंदाज मात्र तिथे करतोय क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल 6व्या क्रमांकाचा बॅटर माघारी. टप्प्याचा होता चेंडू मिड विकेट मध्ये जमिनीला समांतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक आला तिथे. ऋषिकेश बिलारे एक सिंगल घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न. तिथे पुन्हा एकदा पंचांना विचारणा. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. तिसऱ्या पंचांकडे मात्र पुन्हा रिव्ह्यू त्या ठिकाणी पण पाहतो निर्णय पाठवलाय. फलंदाज बाद आहे की नाही हे आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. फलंदाज बाद है. थँक यू. आताची एक धाव असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अगदी खेळपट्टीच्या मध्ये हा चेंडू आपटला होता. चेंडू पडल्यानंतर मात्र बरीचशी तिथे दिशा बदलली. तिसऱ्या पंचाकडे पुन्हा एकदा मागणी वाईट साठी. कदाचित गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर पंचांच्या अगदी समोर आला असावा गोलंदाज तिथे, त्यामुळे तिथे तो चेंडू दिसला नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय.
वाईट बॉल. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला आणि जास्त बाहेर जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. 42 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. पहिला डाव, पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूने काशिक, दुसऱ्या बाजूने उरावडे, या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वळण घेणारा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला हा चेंडू काहीसा समजत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही तिथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू तिथे पाहायला मिळेल. किशोर बिलारे हा गोलंदाज षटक क्रमांक 5 मध्ये शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फक्त चेंडूला वार घालण्याचं काम तिथे होतंय. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट. किशोरने आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 3 चेंडू टाकले त्याने. एक धावाच्या स्वरूपामध्ये विकेट आली. आपट पार होता. पुन्हा एकदा अगदी खेळपट्टीच्या मध्ये आपटला चेंडू तिथे. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावा मात्र तिथे किशोर बऱ्याचशा जास्त प्रमाणामध्ये खर्च करतोय. 3 वाईट बॉल पाहायला मिळाले आतापर्यंत किशोरचे. 43 धावा धावपलकावरती. त्या व्यतिरिक्त मात्र त्याने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला मात्र फटका आपण पाहतोय खेळून काढलाय. आदित्य तिथे चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने धावाची संधी असेल आणि तिथे पाहायचंय पंचांचा बोट आकाशाकडे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वळण घेणारा चेंडू तिथे. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे व्हाईट बॉल. फलंदाज तर बाद आहे. व्हाईट बॉल तिथे कळवलाय. त्यानंतर मात्र चॅलेंज केलंय तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पुन्हा पाठवलाय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल. 9 फलंदाज बाद झालेत. 44 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा चेंडू होता तिथे. आठवरती मिडल झाला नाही. यष्टीरक्षक पोहोचला. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. दुसरा धावेचा तिथे मात्र प्रयत्न नसेल. एक सिंगल शेवटच्या चेंडूवरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना काशिक संघाने बनवल्यात 45 धावा. जिंकण्यासाठी 46 धाव्यांचं टार्गेट. चला काशिक टीम त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या. उरवडे टीम एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जायचंय.
चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. बॅड लाईटची अपील चालणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडी घाई करा. पहिल्या डावामध्ये 45 धावा बनवल्या गेल्या. 46 धाव्यांचं टार्गेट असेल. 30 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण असणार आहे. या समीकरणाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने आकाश खरात, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भिलारे. आघाडीचे दोन फलंदाज ज्यांनी मात्र शतकीय खेळी, शतकीय पार्टनरशिप मात्र त्या फलंदाजाने या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये नोंदवली. ते दोन फलंदाज एकाच सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक ठोकलं आणि संघाला मात्र एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. एक मोठं धावफलक मात्र या स्पर्धेमध्ये नोंदवलं. ते दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन संघातील असणारा हुकमाचा एक रोहित गोंते पहिल्या षटकामध्ये आला आघाडीच्या जोडीला रोखण्यासाठी. 30 चेंडू आणि 46 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना चालू करून घ्या. 5:45 झालेले आहेत. पहिला चेंडू तुम्ही टाकताय. 20 मिनिटांचा कालावधी तुमचा इथून पुढे सुरू होतोय. पहिला बॉल ऋषिकेश साठी लोअर फुल टॉस होता. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली चेंडूने आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो इथे चौकाराने सुरुवात होते. जशी सुरुवात पहिल्या डावाला झाली, पहिल्या इनिंगला झाली, तशीच सुरुवात दुसऱ्या इनिंगला देखील मैदानाच्या आतमध्ये होते. 4 धावेने गोडी धोडले. मात्र इथे आपण पाहतोय संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन होतंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऋषिकेश ऑन फायर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. ऋषिकेश भिलारे आपण पाहतोय. ज्या 2 फलंदाजांनी मात्र या पूर्वीच्या सामन्यामध्ये 140 धावा बनवल्या, त्यामध्ये बॅटच्या माध्यम त्या ठिकाणी 2 पळून धावा आणि 1 वाईट अशा 3 धावा जर सोडल्या तर मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार खेळलेला आहे. त्या व्यतिरिक्त मात्र धावा नोंदवल्या नाही. ते फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस जागा बनवली आणि तिथे चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेग मध्ये. ऋषिकेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. प्रचंड प्रचंड मोठं आक्रमण केलंय. कामाला मुळशीचा बाहुबली म्हणून संबोधलं जातं ते दाखवतोय ते ऋषिकेश भिलारे. पहिल्या 3 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 32 धावा ज्या मात्र जिंकण्यासाठी बनवायच्यात. यावेळी स्लोअर फुल टॉस. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी आहेत. चेंडू मात्र पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या चौफेर बाजूस मात्र खेळले जाणारे फटके. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. येतोय चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावफलकावरती मात्र 4 धावांच्या मदतीने वाढ होते. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून ऋषिकेशने मात्र आक्रमक पवित्र धारण केलाय. यावेळेस ऋषिकेश भिलारे सांगतोय मला जमत नाही तडजोड, मला जमते फक्त तोडफोड. मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा आसमानी टोला. षटकार. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढे सरसावत पावलांचा वापर करत इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स, ओव्हर बाउंड्री रोप. चेंडू सीमारेषा पलीकडे. सनसनीत चौकार.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपले. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये रोहित गोंते प्रचंड मागडा ठरलाय. तब्बल 28 धावा खर्च केल्या त्याने. ऋषिकेश विलारेने मात्र पहिल्या षटकामध्ये 28 धावा कुठून काढल्यात. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. मैदानाच्या चारही बाजूस मात्र स्ट्रोक खेळले आणि 28 धावा आपण पाहतोय. समीकरण झालंय 24 चेंडू आणि 18 धावा. पहिल्या षटकामध्ये सामन्याचं गणित गुणोत्तर दिशा बदलली. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तिथे सामन्याचं रंगरूप बदलून टाकलं तिथे ऋषिकेशने. तर नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय हनुमंत. रॉन स्ट्राईक आकाश खरात. गोलंदाज तयार. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. आता आकाश सांगतोय ऋषिकेश आता तू पहा. आता माझी फटकेबाजी ते सुरू झाली. पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये ते स्कोर कार्ड पाडेल. धावफलकावरती 34 धावा. जो संघ हा सामना जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये उद्या पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल मुळशी सम्राट कासरसाई यांच्या विरोधामध्ये. 34 धावा धावफलकावरती आहेत. हनुमंत पुन्हा तयार. यावेळेस हा चेंडू सर्कलच्या आतमध्ये थेट क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची संधी नाहीये धाव घेण्यासाठी. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 22 चेंडू या डावातील बाकी आहेत. 12 धावा हव्या आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेला. दिवाळी केव्हा झालीये परंतु तिथे दिवाळीतले राहिलेले फटाके फोडण्यासाठी इथे प्रयत्न केले जात आहेत. प्रचंड मोठी तोडफोड केली जाते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे चांगले पाहायला मिळाले. चांगले तिथे एफर्ट होतं. त्यामुळे आपण पाहतो तिथे सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू राहिला. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 35 धावा. ऋषिकेश 6 चेंडू मध्ये 28 बनवल्यात. अजून 11 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. यावेळेस देखील भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला ऋषिकेशच्या बॅटचा. हनुमंतने मात्र धीम्या गतीने चेंडू टाकलाय. फक्त वेग दाखवत नाही हनुमंत. तिथे मात्र बुद्धीचा देखील वापर करतोय. यावेळेस हा चेंडू लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांची दरी बेदली. नो चान्स. चेंडू सीमा पार फरार. मिळतील धावा 4. विकास थँक्यू. 39 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 7 धाव्यांची गरज. सामन्याचं पारड आता विजयाचं पारड मात्र आता उरवडे संघाकडे झुकलंय. विजयाच्या वाटेवरती वेगाने धावतोय ऋषिकेश. आणि यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. ऋषिकेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 43 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू बाकी असतील आणि 3 धाव्यांची गरज. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला आता नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघ. 3 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 18 चेंडू बाकी आहेत. सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता बाकी राहिली. जर तरच्या गोष्टी शिल्लक राहिल्यात. पहिल्या डावामध्ये एका पाठोपाठ येणारे विकेट. धावींचा मात्र प्रचंड तुटवडा तिथे जाणवला. बराचसा संघर्ष संघाने केला. मोठ्या संकटात सापडला संघ काशिक. आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतो आता दुसऱ्या इनिंग मध्ये आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी मात्र एकतर्फी सामना झुकवला. एक हाती मात्र तिथे सामना जिंकण्याचा प्रयत्न केलाय. 3 धावा अजूनही हव्यात. नवीन गोलंदाज येतोय तुकाराम. तानाजी नवीन गोलंदाज तिथे दाखल झालाय. यावेळेस हलक्या हाताने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सन्मानपूर्वक मात्र तिथे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय. डॉट निर्धाव चेंडू. उद्या सकाळी डॉट 9 वाजता पहिल्या सामन्याचा टॉस होईल. 9 वाजून 15 मिनिटांनी पहिला सामना सुरू होईल. याची नोंद घ्या. मुळशी सम्राट कासरसाई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आजच्या दिवसातील विजेता संघ. दरम्यान तो चेंडू आपण पाहतो तिथे व्हाईट बॉल. 2 धावा अजूनही हव्यात. हलक्या हाताने हा चेंडू खेळला. ऋषिकेशला मात्र तिथे सामना संपवण्यासाठी संधी दिलेली आकाशने. कारण ऋषिकेशने मात्र इथे एक हाती खिंड लढवली. ऋषिकेशने मात्र या सामन्याचं रंगरूप चित्र बदलून ठेवलं. त्या ऋषिकेशच्या बॅटमधून विजयी धावा याव्यात अशी मात्र इच्छा तिथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते.
16 चेंडू, 1 धावेची गरज, 45 धावा धाव फलकावरती आहेत. आणि यावेळेस हा चेंडू मात्र मिड विकेट मध्ये या सिंगलच्या बरोबरीने स्पर्धेतील चौथा संघ मिळाला आहे. त्याने बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय बाहुबली ऋषिकेश बिलारे. ऋषिकेश, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला दिला जाईल. आणि उद्या सामना डॉट 9 वाजता सुरू होणार आहे. 9 वाजता पहिला टॉस होईल आणि 9:15 सामना सुरू होईल. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. चला उरावडे टीम, संपूर्ण टीमला विनंती आहे या ठिकाणी या. ऋषिकेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे.